कृष्ण आपल्या उपासनेची केली आहे, त्याला काही ते करावं लागत नाही. पण वृत्ती इतकी शांत असते की बोलायचं. महाराज शांत म्हणायचं आणि शांत शब्द किती शांत आहे असं म्हणायचं, नाही का? त्याच्या उलट बरोबर आपलं आहे. जरा कमी जास्त झाली आणि त्याच सुद्धा पेट्रोलचा भाव वाढणार. त्याच्या आई बापाला सुद्धा गाडी माहिती नाही बरं का, तरी पेट्रोल वाढून त्याची जीव खाली काय करायचं. काय आपली स्थिती आहे. किती लहानशा गोष्टीला आपली शांती बिघडते. मला सांगा कसला परमात्मा करतो. आपलं सगळं नाटक आहे बोला. आपलं कसं होतं सांगतो तुम्हाला. लहान मुलांची गॅदरिंग असतात ना, त्याच्यामध्ये एक लहान पोरगं होतं 7-8 वर्षाचं, 5-6 वर्षाचं. त्याला कृष्णाचं ते गोपीचं नाच असं स्टेजवर दाखवायचं होतं. आता या 5-6 वर्षाच्या पोराला तो पितांबर नेसवायचा आधी ते किती कठीण नाही का, म्हणून ते गाठ भीट मारून त्याला नेसवला आणि ते मुकुट घालून त्याला स्टेजवर आणला कृष्ण म्हणून. आणि त्या पोरी गोपी म्हणून नाचत होत्या. त्याची ती गाठ सुटली आणि पितांबर सुटला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्याला काय होतं, काय काम उत्तम झालं म्हणून. तसं तुमचा आमचा परमार्थ आपलं घेतलं शोधत असेल. महाराजांचं काय वाक्य आहे बघा. ज्याची बायको ज्याला साधू म्हणते तो खरा असला पाहिजे. हो, हे आपल्याला वेळासारखं वाटतं की ते बरोबर आहे. ज्याने त्याने पाहावं. घरी जाऊन नाही कळेल त्याला काय. आता तुम्हाला बायकोने काय करायचं ते तिने पाहावं पडते. महाराज बोलले नाही त्यावर आम्हाला विचारायची बुद्धी झाली नाही. किंवा बायकोने काय समजायचं नाही का आपली शांती. नवरा रागवला असताना आधार अपाट न करावी, पोराला झपाटे नाही, हे लक्षण असेल नाही का. याचा राग त्याच्यावर काढायचा सांगण्यात हेतू माझे हे आहे. बरं, आपला जो मी आहे हा बिल्डअप आहे, म्हणजे आपण तयार केलेला आहे. तो आपणच काढावा लागेल. व्यवहारात वापरावा लागेलच बरं का, पण तो तसा घेऊन चालणार नाही. त्याला अमृतवत करून ठेवावा. महाराज विचार फार छान आहे. साप आहे तो विषारी आहे, पण थंड आहे. तर त्याचा दात काढून मग त्याला गळ्यात घालावा, म्हणजे ताप नाही म्हणा. तसा हा जो अहंकार आहे हा विषारी आहे. ते याला भगवंताच्या चरणी द्यावा, म्हणजे त्याचे दात काढण्यासाठी आहे. राहू दे म्हणाले, त्याला काय तू काय करेल. व्यवहारात त्याचा उपयोग करूनच घ्यावा. बरं, म्हणजे व्यवहारात व्यवहार चालेल आणि शिवाय पुन्हा आपल्याला बाधणार ना. आता ज्ञानेश्वर महाराजांनी याचं जे भगवंताच्या भक्तीला लागू पडणारं लक्षण आहे बरं का, या लागी आपण पण चालू दुष्कृती जरी जाळला तरी अंतापती चिन्हाला नाव मला चालला सर्व. पुढच्या 2 वेळे वाचल्या तुम्ही वाचूच ना. तरी आता पवित्र तयाचे शिकवलं. मागच्या वेळेला सांगितलं त्याचं तुला पवित्र आहे. ही कल्पना मला अतिशय रम्य वाटली, खरोखर रम्य वाटली की एका कुटुंबामध्ये खरा जर पश्चाताप झालेला मनुष्य झाला तर संबंध कुल त्याची पवित्र झाला असू शकतो. कारण त्यांनी तो मी जो आहे खोटा मी ओलांडला ना, तो खोटा मी ओलांडून पलीकडे जायला गेले. मी असतो ना त्याला इंग्लिशमध्ये इंटिग्रेटेड मी असतो, इंटिग्रेटेड एगो. तो नाही ते पॉलिसायकिक मागच्यावर सांगितलं ना, एक हा मी, एक दो मी, एक दो मी, ते नाही. ते मग मोनोसायकिक एकच मी आहे बस. तसा मी पाहिलेला मनुष्य आहे बघा. ते भाऊसाहेब होते, त्यांचं 88 वर्ष वय होतं. तेव्हा मी सहज संध्याकाळी म्हटलं की भाऊसाहेब तुम्हाला कधी राग आला होता का. तर त्याने असं डोक्यावरून हात फिरवला आणि मला म्हणले मला गेल्या 50 वर्षाचं चांगलं आठवत आहे, मला राग नाही आला. असा मनुष्य मी पाहिला. आणि दुसरी एक बाई पाहिली हुबळीला, हेबळीला आम्ही गेलो. तिथे एक डॉक्टर आहे हुबळीचा, देसाई म्हणून, त्याची बायको. झालं काय, त्यांच्या लग्नाला 40 वर्ष झाली म्हणून ते नवरा बायको मला पाय पडायला आले. तेव्हा मी सहज म्हटलं, कल्पना नाही हो, त्याने मूल बाळ नाही. तेव्हा सहज म्हटलं बाईला, ती बाई म्हणलं तुम्ही किती वेळा बांधलात. मराठी शब्द चांगली समजवते, बोलायला कमी येतं. पण तो नवरा काय म्हणाला, आय हॅव बीन क्रॉस विथ हर. मी तिच्याशी भांडलोय, पण लग्न झाल्यापासून आजपर्यंत ती मुळी भांडली नाही. तर मी म्हटलं त्या बाईला तुला कधी राग आला होता का.
डॉक्टर तुम्ही त्या बाईला पाहिलेलं मी थापा मारित नाही ना? नाही म्हणाली, मला राग नाही आला. काय असेल तेव्हा त्याने नवऱ्याने काय सांगितलं की त्याचे 2 भाऊ आहेत धाकटे, त्यांच्या बायका आहेत. तर त्याची आई होती म्हणजे तिची सासू, तिचं हिच्यावरती अतिशय प्रेम होतं. तिचं सगळं हिला करायला सांगायची. तेव्हा त्या जळबळायच्या दोन्ही, पण हिने कधी त्यांना उलट बोलली नाही, कधी रागावली नाही, कधी काय असेल थोडं शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपण करू म्हटलं तर काय अशक्यातली गोष्ट आहे अशी नाही, आणि परमार्थाला ती अतिशय जरूर आहे. काय ज्ञानेश्वर महाराज ते कुल पवित्र करतो तो असा पुरुष निर्माण होणं म्हणजे काय असेल. तुकाराम महाराजांचं पाहायचं ना, काय वाटलं असेल त्यांना. आज शिवला माझे विचारले. आपल्याला असं वाटलं पाहिजे, अरे आपण काय साधन करतो, काय चाललंय, काय शुद्र गोष्टी करता रागवतो मग ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात तरी आता पवित्र तयार केली पुढं अभिजात ते तेण्याची निर्मळ. त्या अभिजात शब्दाचा अर्थ सांगितला संस्कृतीमध्ये कल्चर ज्या उत्तम उत्तम मूल्य असतात त्या मूल्यांना अभिजात असं म्हणतात. बरं, उत्तम मूल्य सर्व म्हणजे सज्जनपणा सर्वांगाने असणं त्याला अभिजात म्हणतात. अभिजात वाङ्मय आपण पाहतो ना, पानसर वाङ्मय, पानसट वाङ्मय, काही घाणेरडे वाङ्मय आणि अभिजात वाङ्मय, हा जसा फरक आहे ना तसं त्याचं फुल जे आहे ते अभिजात फुल झालं समजा. जन्मलेल्याचे फळ दयाची सुधरवलं. काय कारण सांगायचं. प्राणी आणि माणूस, पशु आणि माणूस यात फरक आहे. उत्क्रांतीमध्ये पशुतून माणूस झाला आणि माणसामधून संत झाला. या 3 पायऱ्या. पशु हा पशुतून माणसात येताना स्वतःच कर्तृत्व नाही, प्रकृती ही जी शक्ती आहे ईश्वराला चालवणारी ती त्याला वर उचले तेव्हा उचले. पशु मेल्यानंतर तो माणसात यायचा का नाही हे पशु ठरवू शकत नाही. एक उदाहरण सांगतो, ते थोरांचंच आहे की एक म्हातारी बाई होती. रमण साधन कालामध्ये समाधीत असत, 8-8 दिवस समाधी. तेव्हा एक म्हातारी बाई खालची डोंगरावर असत, ती यायची, त्यांचं आंग पुसून काढायची, त्यांना भानही नसायचं आणि त्यांना दूध पाजून जायची. खाण्यापिण्याचा प्रश्न, त्यांना भानही नसे. तेव्हा ती मेली आणि गाय म्हणून यांच्याकडे आली. त्यांनी घेतली ती. तेव्हा ते सांगत ना, ती म्हातारी आली, माझा सहवास व्हावा ही इच्छा राहिली म्हणून ती आली. आता हा कसा आहे, आपण सत्पुरुषावर विश्वास ठेवण्याचा प्रश्न. माझा आहे पूर्ण विश्वास. तेव्हा ती आजारी पडली, ही गाय आजारी पडली, औषध पाणी झालं पण बरी होईना. तेव्हा तिचा अंतकाळ आला. तेव्हा रमण महर्षी तिथे गेले गोव्यामध्ये, तिचं डोकं मांडीवर घेतलं, तिला तीर्थ घातलं आणि ती मेली. मेल्यावर म्हणाले हिला पुनर्जन्म नाही असं. आणि जसं माणसाचं सगळं करतात तसं तिचं दहन केलं सगळं, ते कर्म करू शकत. हे काय गोळा याला काही. पण ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणे जन्मलेयाचे फळ तयाशी ज्या पुरुष त्या शांत राहणार. मनुष्य पैशाचा लोभ सोडेल. लोभ त्याला म्हणतात. लोभ हा पापस्य कारण. भीष्माचार्याचे मत आहे अति लोभ न कर्तव्या महाभारतामध्ये. पण क्रोधाचं म्हणजे त्याचा आत्मा भ्रष्ट होतो हे त्यांचं म्हणणं आहे. बरं, तेव्हा असा मनुष्य जन्माला येणे किंवा तयार होणं सवाल आहे. मग तो सकळही परिणला, सगळा अभ्यास करायचा, तो अभ्यास झाला. तपे तोची कपिन्नला. काय तपश्चर्या, तपश्चर्या म्हणजे सगळी तपश्चर्या आणि अभ्यासीला अष्टांग योग. योग म्हणतात त्या योगाचाही अभ्यास आहे. तुम्ही याचा अर्थ समजावून घ्या. तपश्चर्या करायची, योग या करायचा, शास्त्राचा अभ्यास करायचा. परमार्थ करताना एक पश्चाताप झाला त्या सगळ्याचं फळ मिळेल. हो, काय ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याला हे आहे आदेश, आश्वासन केवढं आहे. चार्टर म्हणतात त्याला. केवढं आश्वासन आहे. एक केवढं करा. अरे आतापर्यंत काय झालंय माझ्या, तो खरा चांगला होईल बघा.
आणि हवा असा वाटेल सगळ्यांना. तुम्हाला एक महाराजांचं वचन सांगून ठेवतो. माणसाच्या जीवनात दोन गोष्टी, दोन कडे आहेत. एक, मी जगाला नको होणं यासारखं पाप, आणि मी सगळ्यांना हवा असं वाटणं हे निसर्ग पुण्य नाही. आणि सत्पुरुषामध्ये जर असेल, गेल्यानंतर सुद्धा ते हवेसे वाटतात. ज्ञानेश्वर महाराजांचं बघा ना, 700 वर्ष होऊन गेली, 22 वर्षाचं आयुष्य. ते काय कसलं आयुष्य होते, दारिद्र्यात आणि याच्यात काढलेलं, अजून हवेसे वाटतात ना. काय ते प्रकारचं असेल मला सांग, नाही का? तसं नकोसं वाटणं. घरात दारात भावा बहिणीला, आई बाबा नको बाबा ही पिढा, तर काय त्या माणसाच्या जीवनात ते अर्थ आहे का? तो पश्चातापानं नाही सो, अरे आपण आता वागलो ना, असं नाही वागू असत ना, हे आपणच ठरवायला लागेल तर परमार्थ साधेल. मग हे असं बहुत पार्था तो उरला करणे सर्वथा उतरला करणे, दयाची अखंडता असता भरची लागली. असा म्हणजे प्रेम आपले. पण नाथाने या भागवतात शब्द वापरलेला आहे आस्था, की मला ते हवं, माझा असेल तर तो आहे, ही जर भावना ठेवली तर सर्व सत्कर्म जी आहे ते जयते. अवघी या मनोबुद्धीची आहे राहती, भरवणी एकनिष्ठेची प्रेती, देणे मजमाजी केळीची निषेधी. इथपर्यंत आपण मागच्या रविवारी आलो होतो बरं का. तर काय म्हणाले, एक पेटी केली तुम्ही आणि त्यामध्ये निष्ठा ठेवली, निष्ठा, आणि ती निष्ठा माझ्या पायी अर्पण केली. मला एक सहज आठवते, इथे एक पिकासो नावाचा मोठा चित्रकार होऊन गेला. पिकासो त्याने एक खुर्चीचं चित्र रंगवलंय. काय त्याची किंमत म्हणता, अलीकडे ते पिकाला काढली होती, लाखो डॉलर्स नुसती खुर्ची. तेव्हा त्याची बायको आजारी पडली, म्हणून एका रुग्णालयामध्ये तिला ठेवली होती. समुद्र जवळ होता. तेव्हा रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेला जायचं, सूर्योदय पाहायला. तो म्हणायचा, तासभर तू काय पाहतोस काय रोज? बायको म्हणाली. तेव्हा म्हणाला, तुला काय सांग, जगातलं सगळं सौंदर्य त्या रंगामध्ये ओसंडून जात. तर ती म्हणाली की तू असं कर, उद्या जाशील तेव्हा ते सगळं सौंदर्य पेटीत घालून मला आणून दे म्हणाले. तेव्हा हा काय म्हणाला, आणलं असतं म्हणाला, पण पाण्याची दृष्टी जी माझ्या डोळ्यात आहे ती तुझ्या डोळ्यात आल्याशिवाय मला नाही शक्य. मग मी तुझ्या बायको कशी म्हणाले, तू हे देऊ शकला नाहीस तर. परमार्थात असंच आहे. नवऱ्याचं जे प्रेम आहे गुरुवर ते बायकोला असेल असं नाही बरं का. किंवा उलटा असायचा संभव, कारण तू त्याला व्यवहाराच्या बाहेर जातो ना, त्याचे कायदे सगळे निराळेच होतात. अरे साधी माणूस तुझ्या साध्या लढी तर त्याचं कामच निराळ होत असेल. एक मला आठवलं तर सांगतो. 8 दिवसांनी गोष्ट आठवली बघा, म्हणून मला आज मोठं कौतुक वाटतं. आज काय कोणाच्या डोक्यात शिरलंय. हे भटजी बापू होते ना, त्यांचे 2 भाऊ शिष्य होते. त्यांचं आडनाव कारवानचं. हे आमच्या मोगलातले बरं. कारवान, कारवान म्हणजे कॅरॅव्हान हा शब्दाचा उर्दू हा आहे. कारवान, कारवान वरूनच कॅरॅव्हान शब्द आहे बरं का. प्रवासी लोक त्याने काय. तेव्हा आडनाव कारवान बरं का. मोठा बाबाजी कारवारकर, धाकटा नरहर कारवार. तो नरहऱ्यावरती फार प्रेम, त्यांचं अतिशय प्रेम होतं भटजी बापूंचं. त्यांचा तंबोरा सांभाळायचा, त्यांना की पान तंबाखू करून द्यायचा, हे असं सगळं असे फार त्यांचं प्रेम होतं. तेव्हा त्याला त्यांनी मानस पूजा करायला सांगितलं. बरं काय व्हायचं, त्यांना गोड आवडत असे. ते स्वयं भटजे होते तेव्हा गोड आवडायचे. तर रोज रोज त्यांना की नाही हे करून घालायचं. मानस पूजेमध्ये गोड पदार्थ, श्रीखंडाय बासुंदी आमकाय तमकाय करून घालायचं. एकदा ते पूजेला बसले होते स्वतः. ते पार्थिव करीत असत. पार्थिवचा अर्थ असा आहे, हातावरती लिंग घेऊन शंकराचं त्याची पूजा करायची आणि सेवा म्हणून गाणं गात असत. ते गवळीच होते, मोठे मोठमोठे मुसलमान गवळी ऐकायला येऊन बसत त्यावेळेस. तर बरा ऐकायचं. तेव्हा एकदा पूजा झाल्यावर ते काय म्हणाले, नरहरी, अरे म्हणाले तू मला इतकं गोड खायला घातलंयस, मला जरा कंटाळा आलाय, काहीतरी म्हणाले निराळ करून घाल बरं का. मग गुरु तुम्ही काय समजता, गुरुला शर्के बांधली दिली तर खाई का गुरु, नाही तर ते खपत नाही घाला गुरुला. वाया कसं घालवायचं.
5 रुपये किलो आणि आमसॉरी भाजी 20 रुपये किलो, जिथे भाजी आहे तिथे. तेव्हा आणि निराळे करून घाल. मग त्यांनी या वसंत त्यामध्ये ते वाटली डाळ करतात ना, त्याची कैरी बिरी घालून तशी डाळ करून त्यांना खायला घालतात असे का. तेव्हा ते झाल्यानंतर ते काय म्हणाले, त्यांच्या मुलाला म्हणाले, त्याला दादाच म्हणाले, दादा आज म्हणाले सगळ्यांना वाटली डाळ कर. तेव्हा तो म्हणाले की वापरायला करू. पण म्हणले आज विशेष काय बरं का. अरे म्हणले नरहरीने ती केली इतकी मला आवडली, सगळ्यांना खाऊ दे म्हणाले. हे या गोष्टी नुसत्या ऐकून सोडू नका, त्याला फार महत्व. अरे ज्याने आपण केलेलं आपल्या याच्यामध्ये मानस पूजेमध्ये गुरु इतक्या आवडीने खातो तो काय असेल मला. हे लोक निराळेच बरं का. सांगण्यात हेतू काय की मानस पूजा म्हणजे त्याचं अंतःकरण त्या गुरुविषयी इतकं प्रेमाने भरून गेलेलं असतं की तुम्ही जे कराल ते तो सेवन करतो यात शंका नाही. म्हणून ही जी पेटी आहे प्रेमाची मनबुद्धीने भरून ती त्यांच्या ठिकाणी वाहिलेली असते. त्याच्या मनाला त्याच्या विचाराला दुसरं काहीच. आणि खरंच असं करावं खरं का. पुष्ट घालू नये, खराब झालेलं घालू नये. आणि मनानेच द्यायचं आहे ना. उत्तमात उत्तम केशर आणावं, उत्तमात उत्तम पदार्थ आणावा आणि तो त्याला खायला घालावा मानस पूजेमध्ये. काय मला सांगा, प्रत्यक्ष सारे एक पैसा देऊ नका, पण खोटं मानस पूजे त्याला काय करते, तिथेही हात सुद्धा सुटून नाही आणि त्याला काय करावं. काय चमत्कार आहे बघा नाही का. नाही तर अलीकडचे याच्याप्रमाणे ते बुफे असते ना, गुरुला म्हणले खा झालं तो गुरु म्हणे तुला शिष्य केला माझं पाप आलं उद्या म्हणायचं झालं काहीतरी नाही का. पवित्र पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे, आयडिया ऑफ द होल. माझ्या जीवनात जर पवित्र काही असेल तर तुम्ही आहात. तुम्हाला जे द्यायचं ते अत्यंत पवित्र, अत्यंत गोड आणि अत्यंत प्रेमाने द्यायचं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्या पेटी शब्दाचा अर्थ छान आहे. पेटीमध्ये सुरक्षित असतं. तसं तुमच्या चरणी ही पेटी वाहिली म्हणजे माझं मन आणि बुद्धी तुम्हाला मी हवाली केली. जसं आहे की तुम्ही एखादा दागिना पेटी घालून कोणाला द्याल ठेवा बघा, तसं ते आहे त्याच्या ताब्यात दिल्यासारखं. म्हणून तो आता अवसरे मदत सारिका होईल ऐसेही भाव तुझ राहिले हा अमृता राहिले तर मरण करायचे. तर म्हणाले ज्ञानेश्वर महाराज असा जो आहे पश्चात्तापानं पोळलेला आणि पवित्र झालेला तो आता त्याच्याशी तादात्म्य होईल आणि मग तो तरेल. आणि एवढाही भाव राहत नाही, ताबडतोब होतं. पण सूर्य जे वेळी उदयचे ते वेळी का रात्री म्हणजे तेवी माझी भक्तीवीर जे केले ते पाप नव्हे, महापाप नव्हे. अरे त्याला काही वेळ आहे का, तात्काळ आहे. याचं उदाहरण सांग काय आहे. हे गुरुदेव रानडे आहेत ना, होते ना, ते काय म्हणायचे, ईश्वराचा अनुभव ही घटना नाहीये म्हणजे हळूहळू घडत चाललाय नाही, ती एकदम होणारी स्थिती आहे. हा अनुभव एकदम होतो. याचा अर्थ काय आहे, आपण जेव्हा साधनात असतो त्यावेळेला अज्ञान कमी होत जातं, ज्ञान येत नाही. आणि अज्ञान एकदम नाहीच झालं की जे आहे एकदम ज्ञान होईल. ते ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे. म्हणाले ते म्हणले ना, अमृतात आज राहिलं तया मरण कैसे. ही मनबुद्धीची पेटी भगवंताला स्वाधीन केल्यानंतर मग त्याचं मरण राहील, आंबोईल आंबोईल. अरे नाही, अमृताचा स्पर्श झाला की तो ठरला. हे जसं कसा हा अनुभवाचा हे आपण नेहमी ध्यानात ठेवा. आपण जे अनुभव मागतो ना ते चुकीचे आहे. आपण अज्ञानाचा अनुभव मागतो म्हणजे राहत नाही, पुढे जाणार. त्यात सुद्धा काय होतं बघा, प्रकाशाचा अनुभव आला, नादाचा अनुभव आला. अहो जागेपणी सूर्यामध्ये त्या प्रकाशामध्ये चक्र फिरलेली दिसते, पण हे तात्पुरते आहे. महाराजांचं उत्तर फार छान आहे. आपण गाडीने जात असताना मैलाचे दगड असतात, महाराजांनी सांगून ठेवलंय. ते दगड तुम्ही एक दगड ओलांडला म्हणजे पुढचा दगड येणार, हा दगड जाईल. तसं तुमचं अज्ञान कमी होऊ लागलं की हे अनुभव येतील, पण तुम्ही पुढे जाल. आणि असं वाटतं अरे बा तो अनुभव आता पुन्हा येत नाही. अरे बरोबर आहे, तू पुढे जातोय अर्थात साधकाचं सांगतोय मी. पण तो अनुभव जो आहे ना तो तात्पुरा, त्याला मागे पुढे नाही. त्याला उदाहरण ते फार छान आहे. एका माणसाचं लग्न झालं,
तेव्हा पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे 4 दिवस लग्न चाललं होतं आणि शेवटच्या दिवशी अक्षदा पडल्या. अक्षदा पडल्या बरोबर की त्याची बायको झाली. तोपर्यंत 4 दिवस चाललं होतं खाणं पिण्यानं आमकन तमकन, पण लग्नात हार घातले की संपलं, एकदम बायको झाली. तसं म्हणाले अज्ञान क्रमाक्रमाने कमी होत जा, देहबुद्धी कमी कमी होत जा, एकदम परमात्मा स्वरूप समोर येतं. तसं हे आहे. पश्चातापानं बुद्धी शुद्ध झाली की एकदम ते येतं. क्षिप्रम भवति परमात्मा. श्लोक असा आहे, ताबडतोब तो परमात्मा स्वरूप होतोय. म्हणून दया चित्ता माझी जवळीक पांडू सुद्धा तेव्हा तो तत्वता स्वरूप माझे. तो माझ्या जवळ त्याला आल्यानंतर तो माझं स्वरूपच बनून जातो, कारण तो तोच असतो. हो, फरक काहीच नाही त्यामध्ये. जैसा दीपे दीपू लाविजे, हा विषय निराळा आहे, मी थोडक्यात सांगतो आपल्याला, पुढच्या रविवारी जास्त आहे. जैसा दीपे दीपू लाविजे ते ना आदिल कोण हे ओळखीजे, तैसा सर्वस्वे जो मज भजे तो मी होऊन ठाके. गुरु आणि शिष्य यामध्ये देहात फरक असेल, त्यांच्या राहणीत फरक असेल, त्यांच्या बाकीच्या व्यवहारात फरक असेल, आतली अनुभूती आहे ती एक असेल पाहिजे. जी त्याची अनुभूती ती याची अनुभूती. आणि याला ब्रह्मानंद महाराज म्हणाले, महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं केलं, म्हणजे त्यांची जी अनुभवाची स्थिती ती यांची होती, हा त्याचा अर्थ आहे. आतमध्ये फरक काही नाही. म्हणून बघा, म्हणजे व्यंकटापूरला गेलो होतो तेव्हा ब्रह्मानंद महाराज म्हणत होते, तेव्हा महाराज असं म्हणाले, ब्रह्मानंद बुवांचं घर मला माझं घर वाटतं. काय दादाच मी असेल बघा, नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये फरकच नाही काय, तो तोच. म्हणून म्हणाले की दीपे दीपू लाविजे ते तर आधी कोण हे नाही, काय फरक नाही. हा पहिल्यांदा लागला, हा नंतर लागला. अरे प्रकाशात काय फरक आहे, तसं अनुभवामध्ये काय फरक आहे, त्याचा जो अनुभव तो त्याचा. आणि परमार्थाचं मर्म तिथे आहे. हेही सांगून ठेवतो आपल्याला की आपण ज्याचे आहात, ज्ञानेश्वर महाराजांचे किंवा समर्थांचे, काय तुमचे गुरु कोण असतील ते, त्यांना जे अनुभव आलेले आहेत तेच तुम्हाला येईल. ते ध्यानात ठेवा. त्यांच्याशी तादात्म्य होत असताना ते ज्या मार्गाने गेले, ज्या अनुभवातून ते गेले, तेच अनुभव तुम्हाला येईल. म्हणजे आपल्याला आलेला अनुभव हा त्यांचाच अनुभव आहे, ध्यानात ठेवा. या आध्यात्मिक जगतामध्ये याच्यामध्ये फरक नाही. ते अनुभव असतातच तिथे आणि ते त्या शिष्याला येत जातात. आणि मग त्याची खात्री होती की गुरुचं सान्निध्य मला आहे, किंवा हेच जगात सत्य आहे, मग बाकीच्या गोष्टीचं महत्व काय आहे, तो तोच होतो. याचा अर्थ असा, जो अनुभव त्याला तो अनुभवच त्याला, अशी स्थिती आहे. ते एकदा म्हणाले, रामाला आपला प्रपंच व्हायला तर कधी कमी पडत नाही, हा माझा अनुभव आहे. हा अनुभव घ्यायचा असला तर आम्हाला व्हायला पाहिजे. आपण रामाला व्हायल्यापेक्षा तुमच्या गुरुला की नाही, आपण सांभाळा, आपण मालक आहात, खरं वाटलं पाहिजे. ना इथे काही आपलं महाराष्ट्र सरकारने बाहेर हे ते म्हणजे ते तरी आधी त्याला कोण फसवणार मला की नाही. मी सांगताना तुम्ही किती उभी भरायला माहित नाही, तुमच्या प्रपंचाच्या अडचणी होतात. मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, नोकरी लागत नाही, किंवा घराचं भाव शिकत नाही, प्रगती हा चार भाकरी आहे. हे सगळं आहे. मनाने त्यांना द्यावं, व्यवहार नका सोडू, किंचित सोडू नका, पण मनाने त्यांना द्यावं की महाराज, की महाराज म्हणजे महाराज तुमचे गुरु असतील, आपण सांभाळा, आपला आहे, आपलं म्हणून मी सांभाळतोय, माझी खात्री आहे तुमच्या मनापलीकडे झाल्याशिवाय राहणार. धीर मात्र पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले ना, धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. एवढं आपण करा, म्हणजे मग आपण ज्ञानेश्वरी वाचतो ना, म्हणजे काय तुम्ही पाहतात, काय घेऊन ठेवलंय त्यांनी. दगडावरची रेख म्हणणं सुद्धा कमी आहे या लेखनाला, नाही का. काय असेल त्यांची दया, त्यांचा अधिकार, त्यांची कर्म काय असेल, आणि आपण भाग्यवान, आपण ते वाचतो आहोत. खरं एवढं आपण करा. माझी तुम्हाला अगदी पाया पडून विनंती आहे, सुधी झाल्याशिवाय राहणार नाही. जीवन स्मरण जय जय राम.